माझ्या राजाला मारलात तुम्ही? राजाला नाही, मलाच मारलात तुम्ही. हे रक्त राजाचं नाही, माझं रक्त आहे. अप्पा, तुम्ही माझा ऐकणार? तुमच्या लाडक्या कोकरावरचा तुमचा राग अजून गेला? माझ्या लाडक्या कोकरा, रागा लोभाची किलमिश आता माझ्या मनात शिल्लकच राहिली नाही. नाही माझ्या लाडक्या, मी कोणावरही रागावलो नाही. चैत्रातली सोनेरी सकाळ माझ्या अंगातून झिरपते आहे. नव्या नाटकाचा पडदा वर जायची वेळ नाही. तिसरी घंटा वाजते आहे आणि माझी नटी तर आगंतुकपणे अगोदर स्टेजवर जाऊन बसली. माझी वाट पाहत. राजानं मला सांगितलंय की थिएटर आहे म्हणून. बस बाकी काय हो. राजा, माझ्याजवळ ये बा. क्षमे, तूही ये भावाने. मर्दाजवळ शेवटी शिल्लक राहत ते फक्त नाटक. कर्णानं मरताना आपला सोन्याचा दात काढून दिला. मी नाटकाशिवाय काय देणार तुला? अप्पा, ही मुंबई 4 माणसं जमली तर जन्माची क्रिया करू, आमची आणि तुमची. मी पाया पडतो अप्पा तुमच्या. दूर व्हा, मी सांगतो, दूर व्हा. दूर व्हा, मी सांगतो, दूर व्हा. या साऱ्या प्रार्थना निरर्थक आहेत. दया दाखवा म्हणून ज्युलियस सीझर कधी कोणापुढे प्रार्थना करत नाही, आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर दया दाखवत नाही. सीझर अचल आहे उत्तरेकडे नक्षत्रासारखा. त्याच्या अनारपणाला तोड नाही साऱ्या तारांना. आकाशात चितारले आहेत लक्षावरती ठिणग्या. प्रत्येक जळते चमकते, पण आपल्या जागेवर स्थिर राहणारी फक्त एकच ध्रुवाची चांदणी. अगणित माणसांच्या दुनियेत देखील असा एकच माणूस मला माहित आहे की जो आपल्या जागेवर ठामपणानं उभा आहे. तो मी आहे. तो मी आहे ज्युलियस सीझर. मी आहे अथेल्लो. मी आहे प्रतापराव सुधाकर आणि हॅम्लेट. आणि मी आहे गणपतराव बेलवलकर, नटसम्राट. सारे महापुरुष माझ्या देहाच्या शामियान्यात येऊन राहिले. आणि महापुरुषाची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कट्यारीला कायमचा बाण, चिरंतन बाण. तेव्हा ते मारेकरी ओरडतायत, मारा मारा कट्यारी चालवा म्हणून. चालवा कट्यारी, चालवा. हट. कोण? ब्रूटस, तू सुद्धा मग सीझर. असं 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 नाटक असतं राजा.